तर आज आपण इनविजिबल नेकलेस बनवणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे इनविजिबल गेअर वायर, लॉक बीड्स, त्यानंतर व्हाईट कलरचे मोती। तुम्ही एनी साइज तुमच्या चॉईसने घेऊ शकता। आणि आपल्याला लागणार आहेत कुंदन। सर वेगवेगळ्या प्रकारचे आपण कुंदन घेऊ शकतो। आपण याच्यासाठी जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही गेअर वायर घेता तर गेअर वायर तुमच्या गळ्याच्या मापाने तुम्हाला कट करून घ्यायची असते आणि जास्तीची घ्यायची असते। त्यामुळे आपल्याला कटिंग करताना किंवा लॉक्स करताना जर काही इश्यू आला तर ते आपण मॅनेज करू शकतो। तर पहिलं मी इनविजिबलचं मणी घातला होता, त्यानंतर मी एक मोती घातला, मोती घातल्यानंतर मी कुंदन घातलं, कुंदन घालून मी पुन्हा एक इनविजिबलचं लॉक बीड्स घातलं होतं। अशा प्रकारे तुम्ही बघताय दोन्ही साईडना लॉक बीड्स आहेत आणि मध्ये मोती आहेत आणि ते पूर्ण प्रॉपर व्यवस्थित हातामध्ये घेऊन मी लॉक केले। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे घेतलं आहे। सो आपण पहिलं त्यामध्ये घालणार आहोत इनविजिबल लॉक बीड्स। हे घालून झाल्यानंतर एक व्हाईट मोती जो 2 mm चा आहे तो मी घेतला आहे। त्यानंतर आपण कुंदन घातलं आहे, मी इथे एडी स्टोनचं कुंदन घातलं आहे, पुन्हा व्हाईट मोती आणि पुन्हा इनविजिबल नेकलेस। सो अशा प्रकारे तुम्हाला हे घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही फर्स्ट मिडलचा स्टोन टाकता त्यानंतर सेकंड स्टोन टाकता, हा तुम्हाला तुमच्या अंदाजे घ्यायचा असतो आपल्याला किती घालायचे। तर या नेकलेसमध्ये मी 5 स्टोन वापरणार आहे, एडी स्टोन। सो अशा प्रकारे मी हे लॉक करून घेतले। पुन्हा बघा प्रॉपर आणि खूप टाईट लॉक नका करू, नाहीतर मग तुम्ही जे हँगिंग स्टोन टाकलेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये बसणार नाहीत। सो अशा प्रकारे हे पूर्ण 5 तुम्ही स्टोन लावून घ्या आणि नंतर शेवटी आपल्याला एस हुक वापरायचा आहे। तर मी 2 लॉक बीटचे मणी घातलेले आहेत, जंपिंग रिंग घातली आहे एक, आणि या 2 जे लॉक बीटचे मणी आहेत त्याच्यामधून मी जंपिंग रिंग त्याच्या होलमधून टाकणार आहे आणि जसं आपण आधीचे मणी लॉक केले होते त्याच प्रकारे मी लॉक करून घेणार आहे। तुम्ही दोन्ही साईडचे अशाच प्रकारे लॉक बीट्स टाकून जंपिंग रिंग वापरून दोन्ही लॉक करून घ्यायचे आहेत साईड्स। आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे हे मला नक्की DM करा। सो तुम्ही पाहताय आपण कसं केलं आहे आणि इकडे मी एस हुक वापरला आहे। सो अशा प्रकारे हा आपला सुंदर असा इनविजिबल नेकलेस तयार झालेला आहे। मी इथे खूप नाजूकसे चंद्रस्टोन वापरले आहेत, तुम्हाला जे आवडतात तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे वापरू शकता, गोल्डन मणीमध्ये बनवू शकता। सो